विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती जरांगे फॅक्टरची भीती वेगवेगळ्या राजकीय पक्षांना वाटणार नाही तर नवलच। लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल्यांना धक्का दिलेला हा जरांगे फॅक्टर, परंतु सध्या जरांगे पाटलांची शांतता आणि संदिग्धता मोठमोठ्या राजकीय पक्षांची, प्रस्थापित उमेदवारांची झोप उडवणारी आहे। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी। मित्रांनो, खरं तर जरांगे पाटील निवडणूक लढवणार की नाही याबद्दल बरेच दिवस साशंकता होती। वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून, स्पेशली भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून जरांगे पाटलांनी निवडणूक लढवून दाखवावीच अशा घोषणा करत होते। वेगवेगळे नेते चॅलेंज करत होते आणि त्यावेळी जेव्हा जरांगे पाटील निवडणूक हा आमचा मार्ग नाही, राजकारण हा आमचा मार्ग नाही असं म्हणत होते, परंतु आचारसंहिता लागली आणि तोपर्यंत मराठा समाजाच्या पदरामध्ये काहीच पडलं नाही आणि शेवटी जरांगे पाटलांनी न राहून निवडणुकीची घोषणा केली। खरं तर त्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी एक वाक्य फार सुंदर म्हटलंय, जर मी निवडणूक लढवणार नाही असं जर म्हटलं तर महायुती खुश, आणि जर मी निवडणूक लढवणार आहे असं जर म्हटलं तर महाविकास आघाडी टेन्शनमध्ये येणार। मग एकूणच असं काय आहे जरांगे फॅक्टरमध्ये, आणि तरी सुद्धा जरांगेंनी सगळ्या राजकीय पक्षांची झोप कशी उडवली आहे। खरं तर पूर्ण मराठा समाज एका छताखाली आणणारा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील। निस्वार्थ, निर्भीड आणि समाजासाठी काहीही करायला तयार असलेला नेता, अशी इमेज तयार झाली आहे मनोज जरांगे पाटील यांची, आणि त्यामुळेच अवघा समाज आता फक्त जरांगे पाटलांचा आदेश मानणार अशी परिस्थिती निर्माण झाली। जर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली नसती तर महाविकास आघाडीला प्रचंड फायदा झाला असता, आणि जर असं होऊ द्यायचं नाही तर जरांगे पाटलांनी निवडणुकीमध्ये उभं राहायलाच हवं असं भाजपला वाटत होतं। आता एकूणच मनोज जरांगे पाटलांनी मात्र यातला मधला मार्ग काढलाय, शक्य तिथे लढायचं आणि नसेल तिथे पाडायचं। आता हा जो फॉर्म्युला आहे, लढायचंही आणि पाडायचंही, हा फॉर्म्युला मात्र प्रस्थापितांना, राजकीय पक्षांना स्वप्नात देखील वाटला नव्हता। जिथे मराठा समाजाची ताकद आहे तिथे मुस्लिम आणि दलितांना सोबत घेत आपण ती निवडणूक जिंकायचीच, आणि जिथे निवडून येणं शक्य नाही तिथे भाजपचा सुपडा साफ करायचाच, ही रणनीती आखली आहे मनोज जरांगे पाटील यांनी। परंतु यामध्ये महाविकास आघाडी सुद्धा होरपळणार हेही तितकंच खरं, कारण निवडणूक लढवायची म्हटली की महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्याही विरुद्ध बोलावंच लागेल, आणि इथेच नेमकं महाविकास आघाडीची सुद्धा झोप उडाली आहे। एका बाजूला सुपडा साफ करणार म्हणून महायुती टेन्शनमध्ये, तर दुसऱ्या बाजूला लढणार म्हणून महाविकास आघाडी टेन्शनमध्ये। आता यातही जरांगे पाटलांनी मोठी गेम केलेली आहे। ती कोणती? तर त्यांनी सांगितलं, बिंदास्त फॉर्म भरा। नेमकं जरांगे पाटलांचा उमेदवार कोणता, लढायचंय कोणासोबत, हेच महायुती आणि महाविकास आघाडीला क्लिअर होऊ देत नाहीये। जरांगे पाटलांचा हा पवित्रा चांगल्यांना बुचकळ्यात टाकणारा ठरणारा आहे। दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या राजकीय पक्षातील इच्छुक, तिकडून तिकीट भेटलं नाही म्हणून जरांगे पाटलांकडे रीग लावलेले होते, त्यांना सुद्धा बुचकळ्यात टाकणारा हा निर्णय आहे। दुसऱ्या बाजूला मी ठरवेल त्यावेळेला इतरांनी फॉर्म मागे घ्यायचा आणि त्यातल्या एकाच उमेदवाराला मी पाठिंबा देणार असं म्हटल्यामुळे सुद्धा सगळ्या इच्छुक हे आता नक्कीच बुचकळ्यात अडकलेले आहे। एका बाजूला महायुती महाविकास आघाडीला तर टप द्यायचीच, परंतु एकाच मतदारसंघामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या इच्छुकांना सुद्धा संदिग्ध ठेवायचं। एकूणच जरांगे पाटलांची उमेदवारी घोषित करण्याबद्दलची ही शांतता आणि उमेदवारी देण्याबद्दलची संदिग्धता चांगल्या प्रस्थापितांना मात्र न समजणारी ठरलेली आहे। तिसऱ्या बाजूला जरांगे पाटील अजून एक मोठा गेम करत आहे, तो गेम म्हणजे मुस्लिम आणि दलित मतदारांना जवळ करण्याचा। जर मुस्लिम, दलित आणि मराठा हा ममूत फॉर्म्युला जर तयार झाला तर जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडवू शकता। जरांगे पाटील महाराष्ट्राचे केजरीवाल देखील ठरू शकता, अशी सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही, आणि त्यामुळेच महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही आता टेन्शनमध्ये आलेले आहे। तर एकूणच जरांगे पाटलांनी ठेवलेली शांतता आणि संदिग्धता आता या सगळ्या लोकांना अडचणीत आणणारी आहे।
आता चौथी बाजू जर आपण जरांगे पाटलांची जर नीट बघितली तर त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये शांतता ठेवलेली आहे। महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार आधी जाहीर होऊ द्या, नंतर मी बरोबर डाव टाकणार। हा डाव नेमका कोणता असेल हे सुद्धा आता महायुती महाविकास आघाडी सही प्रस्थापितांसाठी मोठं कोडं ठरलेलं आहे। एकूणच जरांगे पाटील या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेसारखे हिरो ठरतात का, हा महाराष्ट्रासाठी मोठा औत्सुक्याचा प्रश्न आहे। हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका। आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।